कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावावरून पुन्हा एकदा वादाला सुरुवात झालेली आहे। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार गायकवाड यांनी या सगळ्या नावाला आक्षेप आहे तो घेतलेला आहे आणि या संदर्भात त्यांनी प्रकाशक आंबी यांना थेट फोन करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली आणि कालपासून हे सगळं प्रकरण आहे ते गाजताना आपल्याला बघायला मिळतं। या सगळ्या संदर्भात या सगळ्या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांची नेमकी काय भूमिका आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आपण बघितलं असेल कशा पद्धतीची भाषा आमदार गायकवाड यांनी वापरली, ऐकली आहे का तुम्ही आणि काय तुमची पहिली प्रतिक्रिया? अत्यंत संतापजनक भाषा आहे आणि ज्या पद्धतीने एक आमदार एका ज्येष्ठ नेत्याबद्दल त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये एक विचार मांडलेला आहे, त्याच्याबद्दल त्याची खरं तर माहिती न घेता, मला असं वाटत नाही की त्यांनी हे पुस्तक वाचलेलं आहे, पुस्तक न वाचता या पद्धतीने बोलणं याचा मी अत्यंत तीव्र निषेध करते। या पद्धतीची भाषा या महाराष्ट्रामध्ये खरं तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन केली जाते, ज्यांचा एक सौजन्यशील राजा म्हणून ओळख आहे, रयतेचा राजा म्हणून ओळख आहे, त्यांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने बोललं जातं आणि एक आमदार अशा पद्धतीची भाषा करतो, याचं तीव्र संताप मला आणि सगळ्यांनाच आलेलं आहे। खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी आंबी यांना तर धमकी दिलीच, मात्र गोविंद पानसरे यांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह वक्तव्य या सगळ्या संभाषणामध्ये आपल्याला बघायला मिळतात। अगदी अश्लील भाषेत गोविंद पानसरे यांच्या संदर्भात देखील काही वाक्य एका ज्येष्ठ नेत्याचा ज्याचा त्यांच्या विचारासाठी खून झालेला आहे त्या नेत्याबद्दल अशी भाषा वापरणं हे काही सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही। आपण महाराष्ट्राचा उल्लेख नेहमी माननीय मुख्यमंत्रीसुद्धा सुसंस्कृत महाराष्ट्राचा करतात, परंतु या महाराष्ट्रामध्ये या ज्येष्ठ नेत्याबद्दल ज्या पद्धतीने बोललं गेले आणि एक आमदार असे वक्तव्य करतात, याचा एक तर सगळेच निषेध करतायत, परंतु याच्यावर कुठेतरी एक कंट्रोल आला पाहिजे। या पद्धतीची भाषा वापरणं हे महाराष्ट्रासाठी काही चांगलं नाही। खरं तर शिवाजी कोण होता या पुस्तकावरून किंवा पुस्तकाच्या नावावरून अनेकदा वाद आहेत ते झाले। त्यावेळी गोविंद पानसरे यांनी देखील त्या पद्धतीचं स्पष्टीकरण आहे ते दिलेलं होतं। काय नेमकं हे पुस्तकाचं नाव अशा पद्धतीने एकेरी ठेवण्यात आलं होतं, काय नेमकी यामागची? खरं तर 80च्या दशकामध्ये कॉम्रेड पानसरे जेव्हा या विषय घेऊन व्याख्यानं करायला लागले तेव्हापासूनच त्याला सुरुवातीपासूनच काही आक्षेप घेण्यात आले आणि जेव्हा या नावाबद्दल आक्षेप घेण्यात आला तेव्हा त्यांनी या भाषणावर आधारित आपली पुस्तिका लिहिली आणि ती प्रकाशित केल्यानंतर सुद्धा असे आक्षेप झालेले होते, परंतु त्यांच्या हयातीमध्येच कॉम्रेड पानसरेंनी त्याला उत्तर दिलं होतं आणि कितीही धमक्या आल्या, कितीही विरोध झाले तरी मी हे नाव मागं घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी, वैचारिक भूमिका घेतली होती। त्यांनी त्याचा प्रतिवाद असा केला होता की मी अख्खा महाराष्ट्र, विशेषतः ग्रामीण भागातला महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा एक अनुयायी आहे, त्यांच्या विचाराचा पाईक आहे आणि आपल्या महाराष्ट्राची ही ग्रामीण परंपरा आहे की आपण आपल्या सगळ्यात जवळचा, ज्यांच्यावर प्रेम असतं, ज्यांना आपण खूप मानतो, ज्याच्याबद्दल आत्मीयता असते, अशा माणसाबद्दल आपण कधीच इतकी मोठी बिरुदं वापरून बोलत नाही। शिवाजी महाराज त्यांना अत्यंत प्रिय होते आणि म्हणूनच ते म्हणाले की माझ्या जवळचा माणूस म्हणून मी त्यांना एकेरी बोलवतोय, जसं आपण आपल्या वडिलांना बोलवतो, आपल्या बापाला बोलवतो, तसं मी त्यांना बोलवतो असं ते म्हणाले होते आणि त्यांनी हे स्पष्ट केलं होतं। त्यामुळे वारंवार अशा पद्धतीचे वाद उकरून काढणे हा मला असं वाटतं की यावर राजकारण करण्याचा प्रयत्न होतो आणि सतत या पद्धतीवर धमक्या दिल्या जातात, या पद्धतीने निषेध व्यक्त केला जातो। मला असं वाटतं की हे थांबलं पाहिजे। खरं तर प्रशांत आंबी यांना ती सगळी धमकी देत असताना जीप छाटतो, त्याचबरोबर पानसरे कुठे गेलेत, तुला माहिती आहे का, तुला तिकडं जायचं आहे का, किंवा तुला तिकडं पाठवेन, अशा पद्धतीची देखील भाषा आहे। काय नेमका संदेश द्यायचा असेल, कारण हर्षवर्धन संकपाळ यांनी देखील आता या सगळ्यावर आक्षेप घेतला आहे आणि या सगळ्या खुनामध्ये देखील त्यांचा सहभाग आहे का असं विचारलेलं आहे। कॉम्रेड पानसरेंचा खून होऊन 10 वर्ष झाली आणि आता त्याचं सेशन्स कोर्टामध्ये खटला चालू आहे, तो अजून संपलेला नाही आहे, परंतु या 10 वर्षामध्ये अनेकदा असे प्रयत्न झालेले आहेत की जेव्हा जेव्हा तुम्ही निर्भयपणे बोलता, निर्भयपणे व्यक्त होता, टीका करता सरकारवर किंवा सरकारांच्या धोरणांवर, तेव्हा या पद्धतीच्या धमक्या दिल्या गेलेल्या आहेत। माझं असं म्हणणं आहे की ही सरळ सरळ धमकी आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं पुस्तक
लाखो लोक वाचतायत. ह्याला कायदेशीर परवानगी आहे. हे कॉम्रेड पानसरेंनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि ते प्रसारित होणार आणि ते वाचलं जाणार. याला कोणीही विरोध करू शकत नाही. एखाद्या संघटनेकडून अशा पद्धतीनं धमकी येणं वेगळं आणि एका विद्यमान आमदारांना अशा पद्धतीनं अश्लील शिवीगाळ करत धमकी देणं यामध्ये तुम्हाला काय वेगळं वाटतंय का? आणि काय एकूणच सगळी राज्यातली मग स्थिती दिसते असं जर अशा पद्धतीची जर आमदारांची भाषा असेल? आमदारांच्या या भाषेवरून आजचा राजकीय नेत्यांचा, आमदारांचा काय स्तर आहे हे दिसतं आणि तो कुठल्याही सामान्य लोकांना महाराष्ट्रातल्या पटणारा नाही आहे. अशा पद्धतीची भाषा वापरणं आमदारांनी हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि त्याच्यावर मला असं वाटतं की या शासनानं सुद्धा आपले आमदार जर अशा पद्धतीचे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. काय मागणी असणार आहे? कारण पुरोगामी विचारांचे सगळे कार्यकर्ते आता एकूणच आक्रमक झालेले आहेत. गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून होते. राज्यपालांकडे देखील तशी मागणी ते करताना बघायला मिळतात. तुमची काय मागणी असणार आहे एकूणच हे सगळं प्रकरण? एकतर त्यांच्यावर सरकारने सुद्धा कारवाई केली पाहिजे आणि दुसऱ्या पातळीवर कायदेशीर बाजूनी सुद्धा लढण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे आम्ही वकिलांशी बोलतो आहोत आणि सल्ला घेऊन पुढची पावलं टाकणार आहोत. कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी तर आहे. मात्र एकूणच ही सगळी आत्ता राज्यातली परिस्थिती पाहता कारवाई होईल असं वाटते का? तशी अपेक्षा करताय तुम्ही? जेव्हा अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात किंवा घटना घडतात तेव्हा जर कोणीच निषेध केला नाही, कोणी त्याचा प्रतिवाद केला नाही तर हे असंच चालू राहणार. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांच्याही आता लक्षात आलेलं आहे की जर चुकीचं बोललं जात असेल तर त्याच्याविरुद्ध आपण सुद्धा भूमिका घेतली पाहिजे. मला असा विश्वास आहे की महाराष्ट्रातले सगळे पुरोगामी लोक जे आहेत ते स्पष्ट भूमिका घेऊन मांडणी करतील. पाहिलं आपण ह्या होत्या गोविंद पानसरे यांच्या सून मेघा पानसरे. खरं तर एकूणच हे सगळं प्रकरण बघता आपण या सगळ्या संदर्भात कायदेशीर कारवाईची मागणी तर करणारच आहोत. मात्र सरकारनं देखील याकडे गांभीर्यानं पाहावं आणि आमदार गायकवाडांवर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी देखील मेघा पानसरे यांनी केल्याचं बघायला मिळतंय. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.